नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं मराठी माध्यमाचं जे टेक्स्टबुक आहे 10th स्टँडर्डचं 10वीचं त्याच्यातलं पहिलं युनिट पाहणार आहोत। त्याच्यामध्ये युनिट 1.1 मध्ये एक पोएम आहे ती आपण बघणार आहोत। द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर। तर टीनेजर्स म्हणजे किशोरवयीन गटातील एक बालक आहे, त्याने देवाकडे या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे, म्हणून इथे म्हटले टीनेजर्स प्रेयर। तर टीनेजर्स प्रेयर म्हणजे काय? व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम। स्पीकर म्हणजे आपल्याशी कवितेमधून बोलणारा व्यक्ती। तर त्या या ठिकाणी तो तर बालकच आहे, पण त्याचा एज ग्रुप काय आहे असं विचारले, व्हॉट इज द एज ग्रुप। तर या ठिकाणी शब्दामध्ये त्याचं उत्तर आहे टीन, म्हणजे 13 to 19 पर्यंत जे एज आहे त्याला आपण जनरली किशोरवयीन गट म्हणतो, त्या गटातील त्या वयोगटातील एक बालक आहे। तो देवाकडे आपलं चांगलं आयुष्य आणि आयुष्यामध्ये उत्तुंग यशाची भरारी घेण्याची जी त्याची धडपड आहे, ती धडपड या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते। चला तर आपण बघूया कविता लगेच। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक। प्रत्येक दिवस घेऊन येतो माझ्यासाठी नवीन सुरुवात आणि मला निर्णय घ्यायचेच असतात। आय मस्ट मेक, डिसिजन आय मस्ट मेक। आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक। आणि मलाच माझा मार्ग मलाच निवडायचा आहे। जो मार्ग मी निवडणार आहे त्याची निवड सुद्धा मलाच करायची आहे। ज्या मार्गावर मला चालायचं आहे त्याची निवड सुद्धा मलाच करायची आहे। प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात होते, नवीन काहीतरी घडते माझ्या आयुष्यामध्ये आणि मात्र मला निर्णय तर घ्यावेच लागत आहेत। तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, व्हॉट डज ईच डे फेच। फेच म्हणजे ब्रिंग्स, काय घेऊन येतो। व्हॉट डज ईच डे फेच। कवीच्या जीवनामध्ये रोज नवीन जो दिवस आहे तो काय घेऊन येतो। तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे न्यू बिगिनिंग्स, तर नवीन सुरुवात। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स। त्याच्यानंतर आपण दुसरं कडवं बघूया। आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस। मला मात्र माझ्या मार्गाची निवड करायची आहे। जर माझ्याकडे 2 मार्ग असतील तर जो मार्ग मी निवडेल, जर यशाकडे जाणारा मार्ग निवडला तर तो मला यशाकडेच घेऊन जाईल, किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस। आणि जर यशाकडे जाणारा मार्ग न निवडता जर मी चुकीचा मार्ग निवडला तर तो मला वाईटाकडे घेऊन जाणारा मार्ग असेल। डार्कनचा अर्थ या ठिकाणी इव्हिल, हिअर इट रेफर्स टू इव्हिल। या ठिकाणी त्याचा संदर्भ असा आहे की दुष्ट मार्गाकडे, वाईट मार्गाकडे घेऊन जाणारा रस्ता। आणि मग तो काय होईल, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस। आणि जर मी चुकीच्या मार्गावर गेलो तर माझ्या आयुष्यामध्ये ताणतणाव अधिक वाढून जाईल। डिस्ट्रेसचा अर्थ या ठिकाणी ग्रेट वरी अँड स्ट्रेन। स्ट्रेन म्हणजे तणाव, वरी म्हणजे चिंता। तर भयानक चिंता आणि तणाव माझ्या आयुष्यात निर्माण होईल जर मी चुकीचा निर्णय घेतला किंवा चुकीच्या मार्गावर गेलो तर। आणि माझ्या आयुष्यात अपयश येईल आणि त्यामुळे काय होईल, ताणतणाव निर्माण होईल। आणि जर मी चांगल्या मार्गावर चालत राहिलो तर मला आयुष्यामध्ये नक्कीच यश मिळेल। त्यानंतरचं पुढचं कडवं आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी। की हे देवा, हे भगवंता, की मला माझे योग्य वेळी माझे डोळे उघड, किंवा मला मार्ग दाखव, किंवा मला बुद्धी दे, दॅट आय माइट क्लिअरली सी, की मला ज्या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल आणि मला काय योग्य आहे, व्हॉट इज राईट, जे योग्य आहे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं राहण्याची शक्ती दे। मला ज्या ठिकाणी योग्य आहे, योग्याच्या दिशेने जाण्याची मला ताकद दे। ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामध्ये सर्वोत्तम जे काय आहे ते येऊ दे, माझ्यामध्ये बेस्ट जे काही आहे ते घडू दे, म्हणजे बेस्ट व्हर्जन माझं जे काही आहे ते माझ्याकडे असू दे। तर अशा पद्धतीने बालक या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करतोय की योग्य वेळी मला जाग येऊ दे, माझे डोळे उघडू दे आणि मला त्या ठिकाणी काय वाईट आहे काय चांगलं आहे त्याची समज सुद्धा दे। त्यानंतरचं पुढचं कडवं आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे। की देवा, मला माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा अशी परिस्थिती येईल
की ज्या वेळेला मी गोंधळलेला असेल, द्विधा मनस्थितीमध्ये असेल किंवा टेम्पटेशनमध्ये असेल. टेम्पटेशनचा अर्थ या ठिकाणी आहे की अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. एक अतिशय तीव्र इच्छा की ज्या ठिकाणी आपण वाईट करतोय, चुकीचं करतोय, त्या ठिकाणी बघा चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी आपण लगेच मोहित होऊन जातो. तर चुकीच्या मार्गावर आपण सहज चालले जातो, आपल्याला समजत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कवी म्हणतोय किंवा स्पीकर ऑफ द पोएम जो बालक आहे तो म्हणतोय आपल्याशी की देवा, जेव्हा मला टेम्पटेशन येईल, म्हणजे मला चुकीच्या मार्गावर जाण्याचा मोह माझ्या मनामध्ये निर्माण होईल, त्यावेळेला मला फक्त नो म्हणण्याची शक्ती दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. माझ्या मार्गामध्ये जेव्हा अशी परिस्थिती येईल की मी चुकीच्या ठिकाणी मोहित होतोय आणि त्या वळणावर जातोय, तर त्यावेळेला मला नाही म्हणण्याची शक्ती दे किंवा बुद्धी दे किंवा ताकद दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि मला जर तसं झालं तर मी माझं जे काही शरीर आहे ते शुद्ध ठेवू शकतो आणि मी आयुष्यभर ईच डे, आयुष्याच्या प्रत्येक दिवशी मी कसा राहू शकतो, फिट राहू शकतो, तंदुरुस्त राहू शकतो, आरोग्य संपन्न राहू शकतो. त्यासाठी मला बुद्धी दे. म्हणजे मला थोडक्यात या ठिकाणी वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ देऊ नको देवा, आणि मला चुकीच्या सवयीसुद्धा लागू देऊ नको. त्यासाठी मला योग्य वेळी नाही म्हणण्याची, नकार देण्याची किंवा वाईटाला नकारण्याची मला त्या ठिकाणी बुद्धी देवा नक्की मला दे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या कडव्यामध्ये काय ते समजून घेतले. शेवटचा कडवा या ठिकाणी आहे, When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. जेव्हा हा जो किशोरवयीन कालावधी आहे वयाचा तो निघून गेलेला असेल, when my teenage years are over, त्यावेळेला मला नक्की स्पष्टपणे समजेल, मला दिसेल, मला माहिती होईल की जे मी जीवन जगलेलो आहे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, ते अतिशय मी परिपूर्ण जगलेलो आहे, सर्वोत्तमपणे जगलेलो आहे. आणि कारण का, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण हे भगवंता तूच मला मार्गदर्शन करत होतास आणि माझ्या मार्गामध्ये माझ्या पुढे तूच होतास किंवा मला वाट दाखवणारा तूच भगवंत होतास. तर अशा पद्धतीने देवाकडे त्या बालकाने छानपैकी अशी प्रार्थना केलेली आहे. तर कवीचं नाव या ठिकाणी आहे जे मोर्स. चला तर आपण कवितेवरचे जे प्रश्न आहेत ते बघूया. तर यामध्ये इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपण बघतोय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. अकॉर्डिंग टू द पोएट, कवीच्या मते डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे, न्यू बिगिनिंग, न्यू एंडिंग. तर कवी त्याच्या जीवनामध्ये रोज नवीन एक सुरुवात येत असते. हे न्यू बिगिनिंग्स उत्तर आहे. बी बघूया, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश, ग्रेट डिस्ट्रेस, ग्रेट सक्सेस. तर या ठिकाणी आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे, ज्या ठिकाणी आपल्याला ग्रेट सक्सेस. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज माइट का राईट. तर याचं उत्तर आहे राईट. की कवी त्या ठिकाणी प्रार्थना करतोय देवाकडे की त्याला जे योग्य आहे त्या योग्याच्या बाजूने उभं राहण्याची त्याला शक्ती दे. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. कवीला वाटतंय की कवीची इच्छा आहे की त्याचे जे टीनेज इयर्स आहेत, जो त्याचा किशोरवयीन कालावधी आहे वयाचा, तो कसा पाहिजे आहे, त्याला कसा घालवायचा आहे. तर वर्स्ट की बेस्ट, तर त्याचं उत्तर आहे बेस्ट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आपण शोधूया पोएममध्ये. चला लगेच. तर पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत. तर रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द बिगिनिंग्स, मेक, चूज, टेक. तर यांचा जो 2 शब्दांचा जो काही यमक आहे तो मेक आणि टेक इथं जुळतोय, म्हणून मेक आणि टेक ही एक जोडी झाली. दुसऱ्या कडव्यामध्ये आपण बघूया,
लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस. सक्सेस आणि डिस्ट्रेस हे रायमिंग वर्ड्स आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर लॉर्ड, सी, राईट, मी. तर या ठिकाणी सी आणि मी यांचा यमक जुळून येतोय. त्याच्यानंतर नो, वे, क्लीन, डे. वे आणि डे यांचा यमक जुळून येतोय म्हणून ही एक जोडी आहे. प्रत्येक कडव्यामध्ये आपल्याला एक जोडी सापडते. 1 2 3 4 झाले रायमिंग वर्डची पेअर. ओव्हर, सी, बेस्ट, मी. या ठिकाणी सी आणि या ठिकाणी मी ही सुद्धा एक जोडी आहे. अशा पद्धतीने रायमिंग वर्डच्या 5 जोड्या आपण त्या प्रश्नामध्ये लिहू शकतो. चला तर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपण वाचूया. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. ए बी बी, ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी बी ए. तर याचं उत्तर आपण जाणून घेऊया. चला कवितेमध्ये आपण समजून घेऊ की रायमिंग स्कीम काय असते आणि ती कशी शोधायची असते. तर मित्रांनो, आपण रायमिंग स्कीम सहज शोधू शकतो. जे आपण रायमिंग वर्ड्स बघितलेले आहेत ते आपल्याला रायमिंग स्कीम शोधण्यासाठी मदत करतील. प्रत्येक शब्दाचा जो काही यमक आहे तो जुळतोय का ते आपण बघूया. समजा बिगिनिंग्स सारखा जर एखादा शब्द आला पुढे तर तो त्याचा रायमिंग वर्ड असेल. तर आपण याला पहिले ए हे नाव देऊया, ए हे लेटर देऊया. त्याच्यानंतर मेक हा याच्याशी जुळत नाही. बिगिनिंग वेगळा आहे आणि मेक आहे, या दोघांची रायमिंग जुळत नाही म्हणून याला आपण वेगळं नाव देऊया, बी. त्याच्यानंतर चूज. तर बिगिनिंग, मेक आणि चूज या तिघांपैकी म्हणजेच या चूजला या वरच्या दोघांपैकी कुठेही जोडी लागत नाहीये म्हणून याला वेगळं नाव देऊया, सी. आता पुढचा शब्द आहे टेक. तर याची जी यमक आहे ती मेक सोबत जुळते, मेक आणि टेक. मग याला वेगळं नाव, पुढचं अक्षर आता डी आलं असतं तसं धरायला गेलं तर, पण आपण डी न देता याचं यमक जुळतंय म्हणून याला बी नाव देऊया, बी नाव. ठीक आहे. तर आता ह्या कडव्याची रायमिंग स्कीम आपण बघूया, राईम स्कीम. सो ए बी सी बी याची राईम स्कीम काय झाली, ए बी सी बी. आपण आता पुढच्या कडव्याची बघूया, लाईफ, सक्सेस. पुन्हा ए पासून सुरुवात करायची. ए इथं दिलं मी. पुढचं या लाईफची यमक याला जुळत नाही म्हणून याला ए नाही देता येणार म्हणून बी दिलं. सक्सेस झालं. आता रोड आहे, रोडची सक्सेसला यमक जुळत नाही, लाईफला पण जुळत नाही, दोघांना जुळत नाही म्हणून याला पुढचं सी दिलं. आता पुढचं आहे डिस्ट्रेस. तर डिस्ट्रेसला यमक सक्सेसचं जुळतंय म्हणून या ठिकाणी बी येणार, याचं जुळालं म्हणून बी. तर या कडव्याची राईम स्कीम झाली ए बी सी बी. तर ए बी सी बी. पहिल्या कडव्यामध्ये सुद्धा ए बी सी बी आहे, इकडे सुद्धा ए बी सी बी आहे. तिसरं कडवं आपण बघूया, लॉर्ड, सी. पुन्हा आता ए पासून सुरुवात करायची. ए, लॉर्डची यमक याला जुळत नाही म्हणून याला बी नाव द्यायचंय. राईट, राईटचा यमक जुळणारा शब्द लॉर्ड पण नाही आहे, सी पण नाही म्हणून याला सी देऊया. त्याच्यानंतर मी साठी यमक जुळणारा शब्द सी आहे म्हणून याला बीच येईल. तर ह्या कडव्याची राईम स्कीम झाली ए बी सी बी. इथं आपण लिहून घेऊया ए बी सी बी. ठीक आहे. त्यानंतर पुढचं कडवं बघूया. पुढच्या कडव्यामध्ये नो, वे. तर यांची रायमिंग जुळत नाही म्हणून याला ए नाव, ए, याला बी. क्लीन, दोघांपैकी कुठे जुळत नाही म्हणून सी. डेला वेची जुळते म्हणून या ठिकाणी हेच येणार, ए बी सी बी. इथं सुद्धा ए बी सी बी आहे. त्याच्यानंतर शेवटचं कडवं बघूया, वेगळी स्कीम आहे का तीच आहे बघूया. तर याला ए द्यायचं आहे. पहिलं तर ए देऊनच टाकायचं. याची जुळत असेल तर याला पण ए आलं असतं, पण जुळत नाही म्हणून याला बी. बेस्ट, ओव्हर आणि सीचा यमक जुळणारा शब्द नाही आहे म्हणून याला सी. आणि मी साठी वरच्या तिघांपैकी याचं सी साठी जुळतं यमक म्हणून याला बीच हे देण्यात येईल, ए बी सी बी. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. तर राईम स्कीम ऑफ द पोएम आहे ए बी सी बी. हा तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, ए बी सी बी. तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही पोएमची राईम स्कीम शोधू शकतो मित्रांनो. पाठ नसेल तर अशा पद्धतीने शोधू शकतो. कारण कविता या पुस्तकामध्ये टोटल 8 कविता आहेत. तर त्याच्या 8च्या 8 राईम स्कीम आपण पाठ पण केला तर परीक्षेमध्ये आपल्याला लिहायला सोपं जातं. कारण ॲप्रिशिएशनमध्ये आपल्याला टायटल लिहायचं असतं, नेम ऑफ द पोएट लिहायचं असतं अर्ध्या मार्काला, ते 1 मार्काला. राईम स्कीम येते 1 मार्काला. फिगर्स ऑफ स्पीच येते. चला पुढचा प्रश्न तोच आहे, बघूया. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच
फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. तर कॉलम ए मध्ये कवितेच्या ओळी दिल्या आहेत, कॉलम बी मध्ये फिगर्स ऑफ स्पीच आहेत, ज्याला आपण पोएटिक डिव्हाइस पण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने पहिला जे आहे ते बघूया कॉलम ए मध्ये, डिसिजन्स आय मस्ट मेक. तर याला कुठलं या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच सूट होतंय ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिले आपण फिगर्स ऑफ स्पीच काय आहे ते आपण बघूया. पहिला जे आहे ते ॲपॉस्ट्रॉफी आहे, ज्याला मराठीमध्ये परोक्ष संबोधन असं म्हणतात. तर या ठिकाणी ज्या वेळेला आपण कवितेमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये द्वितीय पुरुषी संबोधन असतं, या ठिकाणी बघा या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी असलेलं जे वाक्य आहे ते या ठिकाणी हे आहे, प्लीज ओपन अप माय आईज. आपण यानुसार जाऊया, या क्रमानुसार ॲपॉस्ट्रॉफी समजून घेऊया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर या ठिकाणी सेकंड पर्सन जो आहे डिअर लॉर्ड, म्हणजे जो व्यक्ती असेल किंवा काल्पनिक वस्तू असेल किंवा मृत व्यक्ती असेल त्याबाबत केलेलं विधान संबोधन असं ज्या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार असतो, ज्याला परोक्ष संबोधन हा अलंकार म्हणतात. इंग्लिशमध्ये ॲपॉस्ट्रॉफी म्हणतात. इंग्लिशमध्ये ॲपॉस्ट्रॉफीचा दुसरा अर्थ ग्रामरच्या नियमांमध्ये पण होतो, की ज्याला आपण एखाद्याची मालकी दाखवण्यासाठी, जसं की अंकित कार, तर एस लागणार ॲपॉस्ट्रॉफीला आणि अंकितची कार आहे म्हणून तो ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे त्या ठिकाणी विरामचिन्ह झालं. पण या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे पोएटिक डिव्हाइस आहे. ॲपॉस्ट्रॉफीचे दोन अर्थ आहेत, एक विरामचिन्ह सुद्धा आणि एक पोएटिक डिव्हाइस सुद्धा, हे लक्षात पाहिजे आपल्या. त्यानंतर ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये किंवा काव्यात्मक ओळीमध्ये अचानक थांबून केलेलं जे कथन असतं त्या ठिकाणी सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी होत असतं. तर जसं की ओ रोज हाऊ स्वीट यू स्मेल अँड हाऊ ब्युटिफुल यू लुक. आता हे गुलाबाबद्दल काढलेलं वाक्य आहे, याच्यामध्ये सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी होईल. तर या ठिकाणी प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, सेकंड पर्सन ज्या ठिकाणी या ठिकाणी जनरली यामध्ये उद्गारवाचक वाक्याचा जास्त उपयोग झालेला असतो ॲपॉस्ट्रॉफीमध्ये, म्हणून 2 नंबरची जी जोडी आहे ती असणार आहे ॲपॉस्ट्रॉफी, त्याला पर्याय ए असणार आहे, या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण समजून घेऊया इन्व्हर्जन. हे सगळे जे काही पोएटिक डिव्हाइस आहेत ते कवितेमध्ये वापरले गेलेले आहेत. तर जसं भाषेचे अलंकार जे आहेत मित्रांनो, ते भाषेची सुंदरता वाढवत असतात. जसं आपण सुंदर दिसण्यासाठी शरीरावर अलंकार दागिने वापरत असतो, तसंच भाषेचं सुद्धा आहे. तर इन्व्हर्जनचा जो मराठीमध्ये जो आहे त्याचा अर्थ असतो की व्युत्क्रम. व्युत्क्रम म्हणजे जो काही वाक्य आहे त्या ठिकाणी, तर वाक्याचा याच्यामध्ये शब्दांमध्ये फेरफार केलेले असते उलटसुलट, म्हणजे इट्स इन्व्हॉल्व्स रिवायझिंग द नॉर्मल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी बघूया तो कुठे आहे. तर या ठिकाणी डिसिजन आय मस्ट मेक. आता हे वाक्य जर नॉर्मल ऑर्डरमध्ये लिहिलं तर आय मस्ट मेक डिसिजन्स असं पाहिजे, पण या ठिकाणी आहे डिसिजन आय मस्ट मेक. तर ह्या पद्धतीचं जे वाक्य असतं ते या ठिकाणी, जसं की नेवर हॅड आय मेट समवन सो इंटरेस्टिंग असं वाक्य आहे, तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की आय हॅड नेवर मेट समवन इंटरेस्टिंग. आय हॅड नेवर मेट समवन सो इंटरेस्टिंग. किंवा एखादं वाक्य जर आपण म्हटलं की yesterday saw I a sheep, so I saw a sheep yesterday. म्हणजे वाक्याचा जर उलट क्रम असेल तर इन्व्हर्जन होतं, एवढं आपण लक्षात ठेवू शकतो या ठिकाणी. तर या ठिकाणी डिसिजन आय मस्ट मेक, या ठिकाणी इन्व्हर्जन हा या ठिकाणी पोएटिक डिव्हाइस वापरला गेलेला आहे. त्याच्यानंतर आहे मेटॅफर. तर मेटॅफरचा काय अर्थ होतो की वाक्यामध्ये जेव्हा आपण रूपक अलंकार वापरतो, याला आपण रूपक अलंकार म्हणू शकतो मराठीमध्ये, याला व्युत्क्रम अलंकार म्हणू शकतो, व्युत्क्रम, आणि हा रूपक अलंकार आहे. तर म्हणजे या ठिकाणी सी जे आहे या ठिकाणी आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचा मार्ग, रोड ऑफ लाईफ, जीवनाचा मार्ग. म्हणजे या ठिकाणी जीवन हा एक मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. जीवन हा एक मार्ग आहे. जसं की वर्ल्ड इज अ स्टेज, हे वाक्य जर असेल समजा, वर्ल्ड इज अ स्टेज असं जर वाक्य असेल की जग ही एक रंगभूमी आहे, स्टेज म्हणजे या ठिकाणी रंगभूमी, म्हणजेच माणसं मग काय झाले तर माणसं आपण त्या रंगभूमीवर अभिनय करणारे सगळे पात्र आहोत, म्हणून वर्ल्ड इज स्टेज. म्हणजे जगाला कशाची उपमा दिली, या ठिकाणी रंगभूमीची दिलेली. तसंच या ठिकाणी जीवनाला कशाची उपमा दिलेली आहे तर जीवन हा एक मार्ग आहे, रोड ऑफ लाईफ.
म्हणून या ठिकाणी मेटॅफर हा जो अलंकार आहे किंवा पोएटिक डिव्हाइस या ठिकाणी ते वापरलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. तर या ठिकाणी ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. तर या ठिकाणी टीचा साऊंड असेल बघा या ठिकाणी ट्रॅव्हल द, किंवा डीचा साऊंड आहे या ठिकाणी डाऊन आणि डार्कन. तर या ठिकाणी डी रिपीट झालेला आहे. म्हणजेच ज्या वेळेला आपण अनुप्रास ॲलिट्रेशन जेव्हा वापरतो त्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये किंवा काव्यात्मक पंक्तीमध्ये ओळीमध्ये त्या ठिकाणी एकाच अक्षराचा पुन्हा पुन्हा वापर होतो. जसं की इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की बेटी बॉट सम बीट ऑफ बटर, असं एक वाक्य आहे. समजा बेटी बॉट सम बीट ऑफ बटर असं एक वाक्य आहे. त्या ठिकाणी बीचा साऊंड रिपीट झाला आहे, बेटी बॉट सम बीट ऑफ बटर, बट द बीट ऑफ बटर दॅट बेटी बॉट वॉज बिटर, सो बेटी बॉट सम बेटर बटर टू मेक बिटर बटर बेटर. तर तुम्हाला लक्षात आलं असेल बीचा साऊंड या ठिकाणी रिपीट झालेला आहे. त्यावेळेला आपण ॲलिट्रेशनचा वापर झालेला आहे असं म्हणत असतो, ज्याला मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, रीड द पोएम, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो ॲप्रिशिएशनचा प्रश्न आहे मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये कोणते मुद्दे असतात, तर परीक्षेमध्ये टायटल असतं, पोएट असतं, राईम स्कीम असतं, फेवरेट लाईन नाही राहत, सेंट्रल आयडिया आहे आणि फिगर्स ऑफ स्पीच आहे. तर टायटलला अर्धा मार्क आहे, पोएटला अर्धा मार्क आहे, राईम स्कीमला 1 मार्क, त्याच्यानंतर सेंट्रल आयडियाला 2 मार्क आणि फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क. तर 1, 2, 3, 4 आणि 5 मार्काला ॲप्रिशिएशन येतं. हा जो ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन असतो तो असतो 3B. हा आपल्याला पाठ करायचा आहे. कारण टायटल जर तुम्ही बघितलं तर तुम्ही लिहू शकता या ठिकाणी टीनेजर्स प्रेयर, पोएट जे मोर्स या ठिकाणी, नाही का. या ठिकाणी आपण लिहूया टीनेजर्स प्रेयर. पोएटचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे जे मोर्स. राईम स्कीम आपण बघितलं ABCB आहे. फेवरेट लाईन तर येत नाही, पण आपण सांगू शकतो की या ठिकाणी फेवरेट लाईन आपण बघूया. आपल्याला ही समजा आपण फेवरेट लाईन लिहू शकतो या ठिकाणी, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. तर ही ओळ आपण तिथं लिहू शकतो या ठिकाणी. सेंट्रल आयडिया जर आपण म्हटलं तर या ठिकाणी सेंट्रल आयडियामध्ये आपण सांगू शकतो की पोएट्स फ्युचर प्लॅन आणि पोएट्स वॉन्ट्स हिज बेस्ट फ्युचर विथ द गायडन्स ऑफ गॉड. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज, या ठिकाणी कवितेचं जे काही सार आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. टीनेजर्स प्रेयर, द स्पीकर इन द पोएम इज मेकिंग अ प्रेयर फॉर हिज बेस्ट लाईफ टू द गॉड. अशा पद्धतीनं आपण सिंपल आपल्या मनाला जे वाटेल साध्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी सेंट्रल आयडिया लिहू शकतो. त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच आपण या ठिकाणी बघितलेले आहेत की ॲपॉस्ट्रॉफी आहे, इन्व्हर्जन आहे, मेटॅफर आहे, ॲलिट्रेशन आहे. हे सगळे फिगर्स ऑफ स्पीच आपण या ठिकाणी लिहायचं आहे. स्पेशल फीचर परीक्षेमध्ये नाही विचारलं जात, कारण ॲप्रिशिएशनमध्ये एवढेच पॉईंट आहेत जे मी टिक करून या ठिकाणी दिलेले आहेत. स्पेशल फीचरमध्ये आपण या कवितेमध्ये तुम्हाला काय वाटलं, तर कविता सोपी आहे, मग इझी टू अंडरस्टँड लिहू शकतो आपण. दिस इज मोटिवेशनल पोएम हे पण आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आशा करतो की तुम्हाला ही जी पोएम आहे ती समजली असेल. आणि जर पोएम तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.